नमस्कार मैत्रिणींनो, मी श्वेता. आपल्या किचन कट्ट्यामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण एक नवीन रेसिपी शिकणार आहे जी लहान व मोठ्या माणसांना खूप आवडेल. कैरीचं लोणचं आपण नवीन पद्धतीने बनवणार आहे. चला तर आपण त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पाहू. त्यासाठी मी हिंग घेतला आहे, थोडं मीठ, लोणचा मसाला, मोहरी, हळद, जिरी आणि कैरी ही मोठी घेतली आहे. तुम्ही 1-2 कैऱ्या वापरू शकता. आणि मसाल्यामध्ये हिंग आहे तरी आपण थोडंसं चव चांगली येण्यासाठी हिंग वापरू. आपण आता कैरीच्या पातळ अशा फाका करून घेऊ. अशा प्रकारे मी कैरीचे छोटे छोटे बारीक पातळ असे काप करून घेतले आहेत. आता आपण त्याला तडका देऊ. त्यासाठी मी एक कढई गॅसवर तापायला ठेवली आहे. कढई चांगल्या प्रकारे तापली आहे. त्यामध्ये आपण 2 टेबलस्पून तेल ॲड करू. तेल थोडेसे तापून देऊ. हे पहा, आपले तेल चांगल्या प्रकारे तापले आहे. त्यामध्ये आता आपण जिरी, मोहरी, हळद, तसेच चवीनुसार मीठ हे मिश्रण आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. थोडंसं हिंग. आता आपण यामध्ये कैरीचे फाका टाकू. हे मिश्रण आपण चांगल्या प्रकारे हलवून घेऊ. कैरीचे फाका आपण 2 ते 3 मिनिटं चांगल्या प्रकारे परतून घेऊ. अशा प्रकारे आपण कैरीचे फाका चांगल्या प्रकारे परतून घेतला आहे. आता आपण गॅस बंद करून हे थोडेसे कोमट होईपर्यंत ठेवू. यामध्ये आता आपण 2 टेबलस्पून लोणचा मसाला ॲड करू. आता आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. हे पहा, अशा प्रकारे मी हे सर्व मिश्रण एकत्रित करून घेतलं आहे. हे आपलं 5 मिनिटात झटपट बनणारं असं कैरीचं लोणचं तयार झालेलं आहे. ते आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ. मी हे सगळे लोणचं एका बाउलमध्ये काढले आहे. मी आता टेस्ट करून पाहणार आहे. वाव, अप्रतिम टेस्ट आली आहे. तुम्ही अशा प्रकारे कैरीचं लोणचं बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता. अशाच नवनवीन रेसिपी शिकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा.